MA एज्युकेशन विषय मूल्यमापन मूल्यनिर्धारण नवीन दृष्टिकोन. घटक क्रमांक 1 मूल्यनिर्धारण व मूल्यमापन संकल्पना. आपणा सर्वांना परीक्षा, चाचणी, मापन, मूल्यांकन, मूल्यनिर्धारण व मूल्यमापन या संज्ञा माहीत आहे. आपण दैनंदिन जीवनात या संज्ञा आपण नियमितपणे वापरत असतो. परंतु आपल्याला जर चाचणी, मापन, मूल्यनिर्धारण व मूल्यमापनाचे उदाहरण द्यायला सांगितले तर आपला गोंधळ उडतो किंवा स्पष्टीकरण विचारले तर नेमकेपणे सांगता येत नाही. त्यामुळे आपण मूलभूत फरक उदाहरणांसह समजून घेऊ. 1. मापन. मापन या शब्दाचा अर्थ दैनंदिन व्यवहारात मोजणे असा होतो. उदाहरणार्थ, इमारतीची उंची, पदार्थाचे वजन इत्यादीचे मापन केले जाते. यास आपण मोजमाप असेही म्हणतो. थॉर्नडाईकने सांगितले की जे काही अस्तित्वात असते ते काही प्रमाणात असते आणि जे काही प्रमाणात अस्तित्वात आहे ते मोजले जाऊ शकते. मापनाची काही ठळक वैशिष्ट्ये. 1. मापन करण्यासाठी प्रथम काय मोजायचे आहे हे निश्चित करावे लागते. म्हणजे त्या राशींना समर्पक असे परिमाण व साधन निवडणे सोपे जाते. मापन करताना ते जास्तीत जास्त अचूक असावे अशी अपेक्षा असते. ही अचूक मापनीय राशी वापरले जाणारे साधन, परिमाणांची समर्पकता, साधन वापरणारे व्यक्तीची सक्षमता यावर अवलंबून असते. मापन 2 प्रकारचे असते: भौतिक मापन आणि मानसिक मापन किंवा मानसशास्त्रीय मापन किंवा शैक्षणिक मापन. भौतिक मापन. भौतिक मोजमाप हे मोजमाप आहे ज्या वस्तूचे पूर्ण अस्तित्व आहे. उदाहरणार्थ, आपण उंची मोजतो, धान्य मोजतो इत्यादी. येथे आपणास माहीत आहे की भौतिक मापनाची सर्व मोजमाप साधने शून्यापासून सुरू होतात. भौतिक मापन नेहमी अचूक आणि परिमाणात्मक असते आणि जगभरात भौतिक मोजमापनासाठी काही साधने आहेत. भौतिक मापनासाठी आपण मोजपट्टी, स्टॉपवॉच इत्यादीचा उपयोग करत असतो. तर बौद्धिक क्षमतेच्या मापनासाठी बुद्धिमत्ता चाचणी, संपादन चाचणी यांसारख्या चाचण्यांची गरज असते. शैक्षणिक मापन किंवा मानसिक मापन व्याख्या. विकिपीडियाच्या व्याख्येनुसार शैक्षणिक मोजमाप म्हणजे शैक्षणिक मूल्यनिर्धारणाचा वापर आणि विद्यार्थ्याच्या क्षमता आणि प्रवीणतेचा अंदाज लावण्यासाठी शैक्षणिक मूल्यनिर्धारणामधून मिळालेल्या गुणांसारखा माहितीचे विश्लेषण. शैक्षणिक मोजमाप म्हणजे कर्तृत्व, स्वारस्य, वृत्ती, अभिरुची, बुद्धिमत्ता आणि कार्यप्रदर्शन यांसारख्या गुणांसाठी अंकांची नियुक्ती. शैक्षणिक मोजमाप ही विशिष्ट नियमांनुसार व्यक्तींना संख्या किंवा त्यांची वैशिष्ट्ये नियुक्त करण्याची प्रक्रिया आहे. शैक्षणिक मोजमापांची सामान्यपणे खालील उद्दिष्टे आहेत: विद्यार्थ्याची क्षमता, संपादन किंवा अभिरुची. 2. विनिर्दिष्ट, बचाव करण्यायोग्य, शैक्षणिक उद्दिष्टांच्या दिशेने विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मापक किंवा मोजमाप करणे. 3. शिकवणे आणि शिकणे सुधारणे. शैक्षणिक मापन हा शब्द चाचणी, पदमापन आणि शैक्षणिक प्रक्रियेच्या परिणामांचे मूल्यांकन करण्याच्या सरावासाठी कोणत्याही उपकरणाचा संदर्भ देतो. शैक्षणिक मापनाच्या श्रेणी. 1. अंक निर्दिष्ट किंवा अंक निदर्शन श्रेणी. 2. क्रमनिदर्शन श्रेणी. 3. गुणोत्तर श्रेणी आणि समानांतर किंवा मध्यंतर निदर्शक श्रेणी. मापनाविषयी आपण माहिती पाहिली. आता मूल्यनिर्धारण. मूल्यनिर्धारण ही संज्ञा अलीकडे म्हणजे साधारण 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकात शिक्षण क्षेत्रात वापरली जाऊ लागली. शिक्षणामध्ये मूल्यनिर्धारण हा शब्द शैक्षणिक तयारी, शिकण्याची प्रगती, कौशल्य संपादन किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांचे मूल्यांकन, मोजमाप आणि दस्तऐवजीकरण करण्यासाठी विविध पद्धती किंवा साधनांचा संदर्भ देतो. मूल्यनिर्धारण हा शब्द सर्वसाधारणपणे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची प्रगती मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व क्रियाकलापांसाठी वापरला जातो. मूल्यनिर्धारणाचे फायदे. अध्यापनाचे नियोजन. मूल्यनिर्धारणामुळे विद्यार्थ्याची प्रगती कशी होत आहे याचे स्पष्ट चित्र शिक्षकाला मिळू शकते. त्यानुसार शिक्षक अध्यापनाचे पुढील नियोजन करू शकतात. 2. शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन. विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांना मूल्यनिर्धारणाचे निष्कर्ष उपयुक्त ठरतात. 3. अध्यापनाचे परिणाम. मूल्यनिर्धारणामुळे शिक्षकाचे अध्यापन किती प्रमाणात यशस्वी होत आहे याचा पडताळा घेता येतो.
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. मूल्य निर्धारणामुळे विद्यार्थ्यांना आपल्या विविध गुणांची दखल शाळेत घेतली जाते याची जाणीव होते. 4. शाळेची गुणवत्ता. मूल्य निर्धारणामुळे शालेय उपक्रम, अध्यापन पद्धती, पाठ्यपुस्तके आणि शाळेतील विविध उपक्रम यांची गुणवत्ता मुख्याध्यापक ठरवू शकतात. म्हणजेच मूल्य निर्धारणामुळे शाळेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. मूल्य निर्धारणाचे प्रकार. 1. अध्ययनाचे मूल्य निर्धारण. 2. अध्ययन म्हणून मूल्य निर्धारण. 3. अध्ययनासाठी मूल्य निर्धारण. मूल्यमापन. आता मूल्यमापनाविषयी आपण माहिती बघणार आहोत. शिक्षण प्रक्रियेमध्ये मापन, मूल्यमापन आणि मूल्य निर्धारण हे घटक एकमेकांशी निगडीत आहे. हे स्पष्ट असले तरी या सर्वांच्या संयोगातून शैक्षणिक उद्दिष्टे पूर्ण करून अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विकासात्मक बदल घडवून आणता येतो. मापनाद्वारे केवळ संख्यात्मक माहिती उपलब्ध होते. मूल्यमापनाचे हेतू. ब्लूम नुसार मूल्यमापनाचे हेतू पुढीलप्रमाणे. विद्यार्थ्याने त्याच्या दैनंदिन कार्याची सुरुवात करण्यात, ते सुसंघटित करण्यात आणि उन्नती करण्यात विकसित केलेल्या कार्यक्षमतेचे प्रमाण शोधून कमकुवतपणाचे निदान करणे. ज्यात एखादा विद्यार्थी शिक्षक उत्तम रीतीने सहभाग होऊ शकतो किंवा सुसंघटित करू शकतो अशा शैक्षणिक कृतीचा अंदाज वर्तवणे. कारकिर्दीच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या एखाद्या विशिष्ट शैक्षणिक कृतीतील प्रावीण्याच्या प्रमाणात दाखला देणे. शिक्षणाचे मूलभूत उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने मूल्यमापनाचे खालील 4 प्रमुख हेतू आहेत. 1. वर्गातील किंवा वर्गाच्या विभागातील विद्यार्थ्याचे त्याच्या काही विषय क्षेत्रातील ज्ञान किंवा क्षमतेनुसार वर्गीकरण करणे. 2. वैयक्तिक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कमकुवतपणाचे निदान करणे, जेणेकरून त्याकरिता उपचारात्मक कार्याची आखणी केली जाऊ शकते आणि त्याच्यासाठी अध्यापन तंत्राची पुनर्रचना केली जाऊ शकते. 3. विद्यार्थ्याच्या प्रगतीचे वेळोवेळी मूल्यांकन करणे, विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक यशाचे निदान करणे. मूल्यमापनाची सर्वसाधारण तत्त्वे. 1. आपण मूल्यमापन कशासाठी करतो आहोत हे नक्की ठरल्याखेरीज मूल्यमापनाची साधने तयार करू नयेत किंवा वापरू नयेत. 2. वेगवेगळी उद्दिष्टे तपासण्यासाठी वेगवेगळी मूल्यमापन साधने वापरावी लागतात. 3. उद्दिष्टांशी सुसंगत तशीच मूल्यमापन साधने निवडावी लागतात. 4. सर्वसमावेशक मूल्यमापनासाठी एकाच मूल्यमापन साधनाचा उपयोग करून चालत नाही. 5. प्रत्येक मूल्यमापन साधनाचे काही वैशिष्ट्ये असते, तसे त्याची काही मर्यादाही असते. त्यामुळे एखादे साधन किंवा तंत्र वापरताना त्याच्या दोन्ही बाजू लक्षात घेणे इष्ट ठरते. मूल्यमापनाचे हेतू. 1. शाळेच्या संदर्भात मूल्यमापन. 2. शालेय कार्यक्रमाचे मूल्यमापन. 3. अध्यापन पद्धतीचे मूल्यमापन. 4. एकूण कार्यक्रमाचे मूल्यमापन. 5. शाळा प्रशासनाचे मूल्यमापन. 6. पाठ्यपुस्तके आणि इतर अभ्यासक्रम सामग्रीचे मूल्यमापन आणि विद्यार्थ्याच्या प्रगतीचे मूल्यमापन. शैक्षणिक मूल्यमापनाचे उद्देश. 1. पूर्वसंस्काराचा मागोवा घेणे. 2. क्रमिक पाठ्यपुस्तके तयार करणे. 3. अध्यापनाच्या उद्दिष्टांचे निश्चितीकरण करणे. 4. अभ्यासक्रमाचा आराखडा आखणे. 5. अध्यापन पद्धतीची निश्चिती करणे. 6. प्रगतीच्या टप्प्यांचे निश्चितीकरण करणे. 7. उणिवांचे निदान करणे. 8. प्रगती अहवाल तयार करणे आणि 9. अभ्यासक्रमांची परिपूर्णता तपासणे. मूल्यमापन प्रक्रियेत समाविष्ट असलेल्या पदानुक्रमानुसार पायऱ्या खालीलप्रमाणे आहेत. 1. मूल्यमापन करणे. 2. योग्य शिक्षण अनुभवांचे नियोजन. 3. योग्य शिकवण्याचे मुद्दे निवडणे. 4. इच्छित विद्यार्थ्याच्या वर्तनाचे तपशील ठरविणे. 5. विशिष्ट उद्दिष्टांची ओळख आणि व्याख्या ठरविणे. 6. सामान्य उद्दिष्टांची ओळख आणि व्याख्या करणे. शैक्षणिक मूल्यमापन. एज्युकेशनल इव्हॅल्युएशन. शैक्षणिक मूल्यमापनाचे काही उपयोग आहेत. 1. विद्यार्थ्याच्या प्रगतीचा अंदाज. 2. नियमित ज्ञानग्रहण. 3. वर्तन बदलांचा मागोवा. 4. शिक्षकांमध्ये नियोजन कौशल्य. 5. उद्दिष्ट प्राप्तीचा अंदाज. मूल्यमापन तंत्रांची तत्त्वे. 1. उद्दिष्टाधिष्ठित अध्यापनाचे तत्त्व. 2. अध्ययन अनुभूतीचे तत्त्व. 3. सर्वांगीण विकासाचे तत्त्व. 4. वर्तन बदलाचा मागोवा घेण्याचे तत्त्व.
6. मूल्यमापन साधनांच्या मर्यादा जाणण्याचे तत्त्व. 7. मूल्यमापनाच्या निरंतरतेचे तत्त्व आणि शिक्षण प्रक्रियेचे नियोजनाचे तत्त्व. मूल्यमापनाचे विविध प्रकार व मर्यादा. मूल्यमापनाचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत, तसेच मूल्यमापन करण्याचे अनेक मार्ग आहेत. आपण मूल्यमापनाचे काही प्रकार त्याच्या निकषानुसार पाहणार आहोत. प्रशिक्षण कार्यक्रमाचे जे मूल्यमापन केले जाते त्यामध्ये प्रामुख्याने प्रक्रिया, परिणाम, निष्पत्ती, आकारिक मूल्यमापन आणि सकारिक मूल्यमापन यांचा समावेश होतो. क्रॉनबॅच यांनी मूल्यमापनासाठी एक आराखडा विकसित केला. पहिल्या वर्गवारीतील मूल्यमापन हे व्यक्ती करू शकते हे दर्शविते. यामध्ये अभिवृत्ती आणि प्रावीण्य कसोट्यांचा यात समावेश होतो. दुसऱ्या उपविभागात व्यक्तीच्या वैशिष्ट्यपूर्ण वर्तनाचा विचार केला जातो. यामध्ये व्यक्ती काय करू शकते यापेक्षा ती काय करू शकेल हे निर्णयात दर्शविलेले असते. ब्लूम आणि त्यात सहकाऱ्यांनी शैक्षणिक अनुभूती व अध्ययन आणि अध्यापनाच्या उद्दिष्टानुसार मूल्यमापनाचे 3 प्रकार केले आहेत. 1. प्रारंभिक मूल्यमापन. 2. आकारिक मूल्यमापन. 3. सकारिक मूल्यमापन. मूल्यमापनाच्या स्वरूपावरून मूल्यमापनाचे खालील 2 प्रकार पडतात: अंतर्गत मूल्यमापन आणि बाह्य मूल्यमापन. कार्यक्रम किंवा प्रकल्पाच्या यशाचे मूल्यमापन करण्यासाठी आपण काही निकष वापरतो किंवा ठरवितो. अशा मूल्यमापन पद्धतीचे 3 मुख्य प्रकार आहेत: ध्येय आधारित, 2. प्रक्रिया आधारित, 3. परिणाम आधारित. गोल बेस, प्रोसेस बेस आणि आउटकम बेस. विविध स्तरावर प्रकल्पामध्ये आणि क्षेत्रात मूल्यमापन केले जाते. तेथे काही मूल्यमापन करण्याच्या सामान्य पद्धती खालीलप्रमाणे आहेत: स्वमूल्यमापन, अंतर्गत मूल्यमापन, जलद सहभागी मूल्यमापन, बाह्य मूल्यमापन आणि परस्पर संवादी मूल्यमापन. ग्रीनलँडने मूल्यमापन पद्धतीची 4 प्रकारात वर्गवारी केलेली आहे. यामध्ये अभिरुची, अभिवृत्ती, वैयक्तिक व सामाजिक समायोजनेच्या विविध पैलूंचा मूल्यमापनाचा समावेश केलेला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणातील मूल्यमापनाचे प्रकार. 1. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. 2. अंतर्गत मूल्यमापन. 3. समवयस्क मूल्यमापन. 4. अधिप्रमाणित मूल्य निर्धारण. 5. सारांशरूप मूल्यमापन. 6. अखंडित मूल्यमापन. 7. स्वमूल्यमापन. मूल्यमापन प्रक्रियेची कार्ये खालीलप्रमाणे आहे. 1. सततचे कार्य. चालू असलेल्या कार्यक्रमात सुधारणा या कार्यामुळे घडवून आणली जाते. 2. समावेशक कार्य. यामुळे कार्यक्रमाविषयीची संबंधिताची जबाबदारी व बांधिलकी वाढीला लागते. 3. सामाजिक आणि राजकीय कार्य. काही वेळेला मूल्यमापनाचा उपयोग हा सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या सुधारणेसाठी किंवा त्याच्या जबाबदारीचे मूल्यमापन करण्यासाठी न करता लोकांमध्ये कार्यक्रमाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी केला जातो. आणि 4. अधिकृत कार्ये. यालाच प्रशासकीय कार्य असेही म्हटले जाते. शासन मूल्यमापनासाठी आदेश देऊ शकते, कारण ते त्यासाठी पैसा मोजते. तेव्हा मूल्यमापन आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हे मूल्यमापनकर्त्याचे अधिकृत काम असते. घटक क्रमांक 2. कसोट्या आणि त्यांचे उपयोजन. शिक्षक निर्मित कसोट्याचे विकसन व प्रशासन. 1. कसोटी निर्मितीच्या पायऱ्या. कसोटीचे उद्दिष्ट निश्चित करणे, उद्दिष्टांचे स्पष्टीकरण देणे, आशय व उद्दिष्टांसाठीचा भारांश ठरवणे. यानंतर आहे कसोटीसाठी प्रश्न तयार करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. 1. प्रश्न आशयाच्या स्वरूपानुसार आधारित असावेत. नेक्स्ट. प्रश्न ठरविलेल्या उद्दिष्टांवर आधारित असले पाहिजेत. नेक्स्ट. संविधान तक्त्यात ठरविल्यानुसार विविध प्रकारच्या प्रश्नांची संख्या असावी. नेक्स्ट. प्रश्नाची भाषा अत्यंत सुलभ असावी, तसेच ती संदिग्ध असू नये. नेक्स्ट. प्रश्नाचे उत्तर लिहिण्यास लागणारा वेळ लक्षात घ्यावा. नेक्स्ट. प्रश्न संपूर्ण घटकांचे मापन होईल अशा रीतीने विचारलेले असावेत. नेक्स्ट. प्रश्नामधून उत्तराची व्याप्ती व मर्यादा लक्षात घ्यायला हवी. नेक्स्ट. कसोटीमध्ये काही प्रश्न सोपे, काही मध्यम तर काही कठीण असावेत. नेक्स्ट. केवळ स्मरणावर आधारित प्रश्न असू नयेत, तर प्रश्न विचारप्रवर्तक असावेत. नेक्स्ट.
प्रश्नाने विद्यार्थ्यांमधील हुशार विद्यार्थी, सरासरी विद्यार्थी किंवा उत्तम विद्यार्थी भेद ओळखता आला पाहिजे. म्हणजेच प्रत्येक प्रश्नामध्ये भेदभाव क्षमता ही असायलाच हवी. आता कसोटीचे संपादन. त्यातला एक, प्रश्नांची मांडणी किंवा रचना. आपल्या कसोटीमध्ये आपण जे प्रश्न प्रकार वापरणार आहोत त्याची मांडणी व्यवस्थित करणे अपेक्षित असते. 2. विद्यार्थ्यांना सूचना. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या कसोटीत 2 भाग असतील तर पहिला भाग कोणता सोडवावा व वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे प्रश्नपत्रिकेमध्येच लिहायची की त्यासाठी स्वतंत्र कागद वापरायचा आहे यासंबंधी स्पष्ट सूचना कसोटीच्या सुरुवातीच्या भागातच दिल्या गेल्या पाहिजेत. आता कसोटीसाठीचा वेळ. आपण ज्या विद्यार्थ्यांसाठी कसोटी तयार करीत आहोत ती अपेक्षित वेळेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सहजपणे सोडवता यावी. उत्तरसूची व गुणदान योजना. उत्तर कसोटीमध्ये जर दीर्घोत्तरी, लघुत्तरी व वस्तुनिष्ठ असे प्रश्न असतील तर विशेषतः दीर्घोत्तरी व लघुत्तरी प्रश्नांच्या उत्तरामध्ये कोणते मुद्दे येणे अपेक्षित आहेत व त्याचा भारांश कसा असणे अपेक्षित आहे हे कसोटीकर्त्याने पेपर तपासणाऱ्या परीक्षकाला पुरविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नवार पृथक्करण. आपण तयार केलेली चाचणी आपण नियोजन केलेल्या संविधान तक्त्यानुसार तयार झाले आहे का, सर्व उद्दिष्टे व सर्व आशयाचा विचार केला गेला आहे का हे पाहणे आवश्यक असते. आता पुढील मुद्दा, चांगल्या कसोटीचे निकष. यामध्ये काही निकष आहेत. 1. सप्रमाणता. 2. विश्वसनीयता. 3. वस्तुनिष्ठता. 4. पर्याप्तता. 5. व्यवहार्यता. 6. भेदभाव क्षमता. 7. अचूकता. 8. कठीण्य पातळी किंवा सौकर्य पातळी. कसोट्यांचे प्रमाणीकरण. एखादी कसोटी प्रमाणित करायची असेल तर त्या कसोटीला अगदी कोणत्या प्रक्रियेतून जावे लागते हे आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत. 1. उद्दिष्ट निश्चिती. 2. कसोटीचा प्रारंभिक नमुना तयार करणे. 3. प्रारंभिक कसोटीची पथदर्शी चाचणी करणे. कसोटीच्या विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटक. 1. कसोटीसाठीचा वेळ. 2. कसोटीची लांबी. 3. गटाचा विस्तार. 4. कसोटीची काठिण्य पातळी. 5. वस्तुनिष्ठता. 6. कसोटीतील वैकल्पिक प्रश्न. वस्तुनिष्ठता. ऑब्जेक्टिव्हिटी. वस्तुनिष्ठतेचा आपण यापूर्वीही विचार केला आहे. व्यक्तिनिष्ठता व वस्तुनिष्ठता या दोन्ही संज्ञा सापेक्ष आहेत. कसोटी कोणीही कोठेही व कितीही वेळा तपासली तरी गुणदानामध्ये फरक पडत नसेल तर ती कसोटी वस्तुनिष्ठ आहे असे म्हणता येते. कसोटी वस्तुनिष्ठ होण्यासाठी कसोटीतील प्रश्न वस्तुनिष्ठ असावे लागतात. कसोटीतच जर संदिग्ध स्वरूपाचे प्रश्न असतील तर साहजिकच कसोटीची वस्तुनिष्ठता कमी होते. वस्तुनिष्ठता कमी झाली की कसोटीची विश्वसनीयता देखील कमी होते आणि साहजिकच त्याचा परिणाम कसोटीच्या सप्रमाणतेवर देखील प्रतिकूल असा होतो. महत्त्वाचा मुद्दा, कसोट्यांचे प्रकार. प्रत्येक कसोटी आपण थोडक्यात वाचन करणार आहोत. त्यातली अ. मानसशास्त्रीय कसोटी. सायकोलॉजिकल टेस्ट. मानवी वर्तन, वृत्ती, क्षमता, भावना, बुद्धी, अभियोग्यता यांचे मापन करणाऱ्या कसोट्या म्हणजे मानसशास्त्रीय कसोट्या होत असे म्हणता येईल. यासंबंधी क्रॉनबेच यांनी त्यांच्या इसेन्शियल ऑफ सायकोलॉजिकल टेस्टिंग या ग्रंथात मानसशास्त्रीय कसोटीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहेत. यावरून 2 किंवा अधिक व्यक्तींची एका विशिष्ट वेळी किंवा वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळ्या वेळी पद्धतशीरपणे त्यांच्या वर्तनाची तुलना करण्याची पद्धत म्हणजे मानसशास्त्रीय कसोटी होय असे म्हणता येईल. कसोटी क्रमांक 2. प्रमाणक संदर्भीय कसोट्या. नॉर्म रेफरन्स टेस्ट. आपण विविध प्रकारच्या कसोट्यांची परिचित आहोत. येथे प्रमाणक ही संकल्पना नव्याने आली आहे म्हणून ती आपण समजून घेऊया. आपण ज्या कसोट्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे ते विद्यार्थी ज्या जनसंख्येतील आहे त्या जनसंख्येतील प्रातिनिधिक नमुना निवडून त्यांच्या संपादन गुणांचे प्रमाणित गुणांकन रूपांतर करून त्या गुणांना प्रमाण मानले जाते. म्हणजेच जो प्रातिनिधिक गट निवडलेला आहे त्यास प्रमाणक गट व त्यांच्या प्रमाणित गुणाच्या माध्यमानाला नॉर्म बोर्मुथ असे म्हणतात.
कसोटी क्रमांक 3, निकष संदर्भीय कसोटी. प्रमाणक संदर्भ कसोटीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचे मूल्यमापन जर विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थी गटाच्या संदर्भात केले जाते, मात्र आपणास जर विद्यार्थ्याचा विकास निरपेक्ष भूमिकेतून पाहायचा असेल तर निकष संदर्भीय कसोटीचा वापर करणेच इष्ट ठरते. आपण निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्ती संदर्भात आपणास ही कसोटी कार्यमापनाच्या मापाची माहिती पुरवते. म्हणजेच आपण नेमके काय अपेक्षिले आहे आणि प्रत्यक्षात आपण काय मिळवले आहे या संदर्भात ही माहिती पुरविली जाते. निकष संदर्भीय कसोटीची वैशिष्ट्ये. 1. या कसोटीची प्रमुख अभ्यासक्रमाची निगडित कौशल्याचे किंवा क्षमतेचे मापन करणे हा असतो. 2. ही कसोटी विशिष्ट इयत्तेसाठी किंवा अभ्यासक्रमासाठी तयार केलेली असते. 3. या कसोटीतून मिळणाऱ्या प्रत्येकाचे स्पष्टीकरण कसोटीच्या पूर्वनिश्चित केलेल्या निकषांच्या आधारे द्यावे लागते. कसोटी क्रमांक 4, नैदानिक कसोटी. निदान हा शब्द वैद्यक क्षेत्रातील आहे. डॉक्टरकडे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात. त्या चाचण्यांना नैदानिक कसोट्याच म्हणतात. हीच संकल्पना शिक्षण क्षेत्रात आपण वापरीत आहोत. नैदानिक कसोट्या या विशेषणावरून विद्यार्थ्याच्या धनात्मक बाबी पाहण्यासाठी नव्हे तर अध्ययनातील कच्चे दुवे शोधण्यासाठी वापरल्या जातात. या कसोट्यांच्या सहाय्याने अत्यंत सूक्ष्म अशा उणिवा किंवा त्रुटी की ज्या संपूर्ण घटकाच्या अध्ययनावर परिणाम करू शकतात यांचा शोध घेता येतो. घटक क्रमांक 3, मूल्य निर्धारण आणि मूल्यमापनाचे विविध पैलू. व्यक्तीच्या विविध पैलूंचे मूल्यमापन जसे अभिवृत्ती, बुद्धिमत्ता, अभिरुची, अभियोग्यता, सर्जनशीलता. अभिवृत्ती मापिका ॲप्टिट्यूड टेस्ट. अभिवृत्ती म्हणजे एखाद्या विशिष्ट बाबीसंबंधी असणारी व्यक्तीच्या मनातला कल शोधणे होय. अभिवृत्ती ही संकल्पना अमूर्त आहे. एखाद्या व्यक्तीचा कल शोधण्यासाठी त्या व्यक्तीच्या निसर्गदत्त कला, भावना आणि व्यक्तीच्या समजुती यांचा एकत्रित विचार करावा लागतो. काही शिक्षण तज्ज्ञांनी अभिवृत्तीच्या केलेल्या व्याख्या पुढीलप्रमाणे आहे. 1. ॲल्पोर्ट याच्या मते ज्या स्थितीची निश्चिती अनुभवाद्वारे होते अशा मानसिक तत्परतेच्या स्थितीला अभिवृत्ती म्हणतात. 2. कॅम्पबेल याच्या मते एखाद्या व्यक्तीची सामाजिक विषयासंबंधित सामाजिक मनोवृत्ती ही व्याख्या स्थायी प्रतिक्रियेचे प्रतीक ठरते. अभिवृत्तीची वैशिष्ट्ये. 1. अभिवृत्ती या संपादित असतात, तो एक स्वभाव आहे. 2. अभिवृत्तीमुळे वर्तनाला विशिष्ट वळण लागते. 3. अभिवृत्ती या परिवर्तनशील असतात. 4. अभिवृत्ती या व्यक्तीच्या वर्तनाला प्रेरक असतात. 5. अभिवृत्ती या तीव्र व ताठरही असू शकतात. अभिवृत्ती मापनाच्या पद्धती. अभिवृत्ती मापनाच्या प्रमुख 2 पद्धती आहेत. 1. थर्स्टन पद्धती, 2. लिकर्ट पद्धती. त्यापैकी पहिली थर्स्टन पद्धती. थर्स्टन याच्या मते कोणत्याही मानसशास्त्रीय बाबी संदर्भात व्यक्तीच्या मनातील होकारात्मक किंवा नकारात्मक प्रभावाचे प्रभाव म्हणजे अभिवृत्ती किंवा दृष्टिकोन. जे विधाने अनुकूलतेच्या पूर्णपणे कसोटीस उतरतील ती एका टोकास, तर जी विधाने पूर्णपणे प्रतिकूल असतील ती दुसऱ्या टोकाला व बाकीची विधाने अनुकूल प्रतिकूलतेच्या पातळीनुसार या 2 टोकांच्या मध्ये असतील. थर्स्टनच्या अभिवृत्तीबाबत दक्षता. 1. अभिवृत्तीतील विधानांची भाषा सरळ, स्पष्ट व निश्चित असावी. 2. प्रत्येक विधानांचा संबंध व्यक्तीशी संबंधित विषयाशी संबंधित मताशी असावा. 3. द्विअर्थी विधानांचा समावेश टाळावा. 4. विशेषज्ञ संख्या पुरेशा प्रमाणात हवी. 5. अभिवृत्ती तयार करताना व्यक्तिनिष्ठता टाळावी. 6. विधाने प्रातिनिधिक स्वरूपात हवीत. 7. विधाने स्वतंत्र हवीत, संयुक्त नसावीत. अभिवृत्ती मापनाच्या मर्यादा. विधान निवड, संख्या, विधानातील अचूकता, स्पष्टता राखणे कठीण. अचूक निष्कर्षासाठी प्रतिसादक संख्या जास्त असावी लागते. संकलित माहितीचे विश्लेषण करणे, वर्गीकरण करणे अत्यंत कठीण व श्रमाचे काम असते. परीक्षणात व्यक्तिनिष्ठता, पूर्वग्रहदूषित, अपुरी माहिती किंवा ज्ञान यामुळे अभिवृत्ती मापनाची उपयोगिता हळूहळू कमी होते.
अभिवृत्ती मापनाची पद्धत क्रमांक 2, लिकर्ट पद्धत. थर्स्टन पद्धतीच्या मर्यादा टाळण्यासाठी लिकर्ट तंत्राचा वापर केला जातो. लिकर्टने 1932ला अभिवृत्ती मापिका तयार केली आहे. लिकर्ट मापिकेत एखाद्या विषयाच्या अभिवृत्ती मापन करतेवेळी त्या विषयाशी संबंधित निरनिराळी मते संकलित करण्यात येतात. या ठिकाणी विधाने तज्ज्ञांना दिली जात नाहीत. ती विधाने वर्तमानपत्रे, पुस्तके, मासिके, पूर्वसंशोधन इत्यादी प्रतिसादकांना पूर्वपरीक्षणासाठी देण्यात येतात. लिकर्ट तंत्रासाठी दक्षता. 1. या तंत्रात विधाने छोटी व समर्पक असावी. 2. विधाने वर्तमानाशी निगडीत असावीत. 3. विधाने केवळ माहितीपर नसावीत. 4. विधानात संदिग्ध शब्द टाळावेत. लिकर्ट पद्धतीच्या मर्यादा. प्रतिसादक मर्यादा. प्रतिसादक स्वतःला खरोखर काय वाटते यापेक्षा समाजमान्य काय आहे याचा विचार करून नोंदी करू शकतो. या मापिकेद्वारे केलेले मापन तंतोतंत आणि अचूक असण्याची शक्यता कमी असते. विधाने तयार करताना त्यांचा दर्जा असमान राहतो. प्रतिसादकाचा प्रामाणिकपणावर विश्वासार्ह निष्कर्ष येतात. या मापन श्रेणीतील पंचबिंदूतील अंतर समान असल्यास व सहमत आणि असहमत यांच्याशी संबंधित विधाने समान मूल्याचेच राहतील असे निश्चितपणे सांगता येत नाही. अभिवृत्ती मापिका महत्त्व. सामाजिक नियंत्रण, सर्वेक्षणासाठी उपयोग, आदर्श नमुना निवड, पूर्वकथन आणि व्यावहारिक उपयोग. अभिवृत्ती मापिकाच्या मर्यादा. थोडक्यात अगदी. मर्यादित क्षेत्रात वापर. 2. मापिका तयार करणे कठीण काम. 3. विश्वसनीयता कमी. आणि 4. बाह्य घटकांचा प्रभाव. पुढील मुद्दा, बुद्धिमत्तेचे मूल्य निर्धारण. माणूस आणि प्राणी यामध्ये मूलभूत फरक आहे तो बुद्धीचा. टर्मन यांच्या मते अमूर्त विचार करण्याच्या क्षमतेला बुद्धिमत्ता म्हणतात. थॉर्नडाईक याच्या मते बुद्धी ही एक सत्यतेच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रतिक्रिया देण्याची शक्ती आहे. आल्फ्रेड ब्रिने याच्या बुद्धिमत्ता म्हणजे विशिष्ट दिशेने विचार करण्याची प्रवृत्ती. बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार. बुद्धिमापना कसोट्याचे वर्गीकरण हे मुख्यतः 2 प्रकारामध्ये केले आहे. एक शाब्दिक, दुसरी अशाब्दिक. शाब्दिकचे खालील 2 वर्गीकरण होतात. एक मौखिक, दुसरी लेखी. लेखीचे आणखी 2 उपप्रकार आहेत, सामूहिक आणि वैयक्तिक. आता शाब्दिक नंतर अशाब्दिक. अशाब्दिकचे 2 वर्गीकरण होतात. एक पेपर पेन्सिल, 2 कृती कसोटी. पेपर पेन्सिलचे आणखी 2 उपप्रकार पडतात, वैयक्तिक आणि सामूहिक. वैयक्तिक, मौखिक, शाब्दिक व बुद्धिमापन कसोट्या. आल्फ्रेड बिने या फ्रेंच मानसशास्त्रज्ञाने सर्वप्रथम वैयक्तिक, मौखिक, शाब्दिक बुद्धिमापन कसोटी तयार केली. टर्मने व मोरेल यांनी 1937मध्ये व 1960मध्ये या कसोटीत सुधारणा केली. महाराष्ट्रातील डॉक्टर कामत यांनी हिंदी मुलांचे बुद्धिमापन या नावाने बुद्धिमापन कसोट्या प्रसिद्ध केल्या. बुद्धिमापन सामूहिक कसोट्यांची वैशिष्ट्ये म्हणजे ग्रुप टेस्ट. 1. विविध मनोव्यापाराचे मापन. कारण भाषिक व अभाषिक अशा दोन्ही कसोट्यांचा अंतर्भाव होतो, तसेच बुद्धीचे सर्वंकष चित्र मिळते. 2. प्रश्न तपासण्यात वस्तुनिष्ठता असते. 3. उत्तरे लिहिण्यास जास्त वेळ वाया जात नाही. 4. एकाच वेळी जास्त व्यक्तींना कमी वेळात कसोटी देता येते. 5. या कसोट्यांसाठी प्रयोगशाळेची गरज नसते. 6. प्रश्नांची मांडणी सोप्याकडून अवघडाकडे असते. शाब्दिक पेपर पेन्सिल कसोटी. या कसोट्यात भाषेचा वापर नसतो, केवळ सूचनांवरून पेन्सिलच्या साहाय्याने विशिष्ट खुणा करावयाच्या असतात. या सूचना वाचून प्रयोज्याने कृती करावी अशी व्यवस्था असते. प्रयोज्य निरक्षर असल्यास तोंडी सूचना देता येतात. यामधील प्रश्न देखील शाब्दिक कसोटीतील प्रश्नांप्रमाणेच असतात. अशाब्दिक पेपर पेन्सिल कसोट्यांची वैशिष्ट्ये. 1.
निरक्षर, भाषाज्ञान नसलेले, बोलण्यात व्यंग असलेले, मूकबधीर अशांसाठी जास्त उपयुक्त ठरतात. 2. जी मुले थोडीशी लाजाळू असतात किंवा आत्मकेंद्री अशा मुलांनाही या चाचण्या आनंददायक वाटतात. 3. लहान मुलांना भाषेचे ज्ञान कमी असल्याने या चाचण्या आकर्षक वाटतात. आता अशाब्दिक कृती कसोटी, नॉन व्हर्बल परफॉर्मन्सेस. 1. कोहची कसोटी. यामध्ये काही डिझाईन्स दिलेले असतात, त्यानुसार ठोकळ्यांच्या सहाय्याने डिझाईन तयार करायचे असते. अलेक्झांडरची कसोटी. कार्डावरील डिझाईनप्रमाणे ठोकळ्यांच्या सहाय्याने डिझाईन तयार करायचे असते. 3. ड्रीवरची परिणाम श्रेणी. यामध्ये एकूण 12 निरनिराळ्या कसोट्यांचा समावेश आहे. 4. डॉक्टर भाटिया यांची कसोटी. यामध्ये अनेक कसोट्यांची मालिका आहे. यामध्ये कोहची कसोटी, चित्रपूर्ती कसोटी, पॅटर्न ड्रॉइंग कसोटी आणि तत्कालीन स्मृती कसोटी अशा कसोट्यांचा समावेश आहे. ज्ञानप्रबोधिनी या पुण्यातील संस्थेने एका उच्च कसोटीचे भारतीय मुलांसाठी अनुकलन केले आहे. हॉलंडमधील प्रमाणित केलेल्या या चाचणीचे मूळ नाव रिवाइज ॲम्स्टरडॅम काइंडर इंटेलिजन्स टेस्ट आहे. कृती कसोट्यांची वैशिष्ट्ये. परफॉर्मन्स टेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. 1. ज्या व्यक्तींना भाषेच्या बाबतीत अडचण जाणवते अशा श्रवणदोष किंवा निरक्षर व्यक्तींसाठी जास्त उपयुक्ती असतात. 2. भाषेवर प्रभुत्व नसणाऱ्या मुलांना जास्त उपयुक्त ठरतात. 3. या कसोटीने प्रयोज्याचे सूक्ष्म निरीक्षण करता येते. 4. कृतीमध्ये विविधता व नाविन्य असल्याने लहान मुले या कसोट्यात रंगून जातात. बुद्धिमापन कसोट्यांचा उपयोग. शालेय जीवनात बुद्धिमापन कसोट्यांचे विविध उपयोग होतो. मुलांचे वर्गीकरण. 2. प्रवेश देणे. 3. विद्यार्थी प्रगती. 4. विद्यार्थी समस्या. 5. विद्यार्थी प्रगतीदर्शक आलेख. 6. विद्यार्थी मार्गदर्शन. 7. व्यवसाय मार्गदर्शन. 8. शैक्षणिक मार्गदर्शन. अभिरुचीचे मूल्य निर्धारण. इंटरेस्ट इन्व्हेंटरी. शिक्षक दैनंदिन अध्यापनाचे कार्य करीत असताना तो सतत विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतो. सहल आणि स्नेहसंमेलनातही विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी लक्षात घेतात. शालेय वेळेत या सर्व गोष्टी लक्षात घ्यायला त्यांना मर्यादा पडतात. अभिरुची प्रश्नावलीमुळे शिक्षकाला दैनंदिन निरीक्षणाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या अनेक कला, क्रीडा इत्यादी पैलूंबाबतची माहिती उपलब्ध होते. अभिरुची प्रश्नावली तयार करताना विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार त्याचप्रमाणे मुलामुलींच्या छंदांमधील फरक द्यावा लागतो. त्याचप्रमाणे शहरी आणि ग्रामीण भागातील मुलांच्या आवडीनिवडी या वेगळ्या असतात. अभिरुची प्रश्नावली तयार करताना विद्यार्थ्यांना साधारण काय आवडेल हे लक्षात घेऊन कृतीची यादी केली जाते. मुलांना प्रतिसाद नोंदविण्यासाठी होय, नाही आणि सांगता येत नाही असे 3 पर्याय दिले जातात. अभियोग्यता मूल्य निर्धारण. अभियोग्यता या संज्ञेची व्याख्या. आवश्यक तितक्या प्रशिक्षणामुळे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट विषयात किंवा व्यवसायात किती कौशल्य आत्मसात करता येईल ते दाखवणारा गुणसमुच्चय म्हणजे अभियोग्यता होय. फ्रीमनच्या मते अभियोग्यता म्हणजे विशिष्ट स्थिती किंवा गुणसमुच्चय आहे ज्यामुळे प्रशिक्षणाने व्यक्ती भाषिक क्षमता, यांत्रिक क्षमता, संगीतविषयक क्षमता इत्यादी आत्मसात करते. अभियोग्यतेसंबंधी काही मूलभूत गृहीतके. 1. 2 व्यक्तीमधील अभियोग्यता भिन्न भिन्न असतात. 2. अभियोग्यतेतील हे शब्द बहुतांशी स्थिर असतात. 3. वयवाढीबरोबर अभियोग्यता वाढत नाही, त्यासाठी योग्य संधी व अनुकूल परिस्थिती लागते. सर्जनशील मूल्य निर्धारण. सर्जनशीलतेच्या व्याख्या. 1. ब्रुनरच्या मते नवीन दृष्टिकोनातून वस्तूंची रचना करण्याची किंवा विविध प्रकारे वर्गीकरण करण्याची कृती म्हणजे सृजनशीलता. टेलरच्या मते सर्जनशीलता म्हणजे अनुभवांची नवीन व भिन्न अशा रचनात्मक प्रारूपात जोडणी करणे होय. थोडक्यात सर्जनशीलता म्हणजे घटनांची नवीन संबंधांच्या आधारे जोडणी किंवा त्यांची नव्यानेच पुनर्जोडणी होय. बऱ्याच मानसशास्त्रांच्या मते अपसारी विचार म्हणजेच सर्जनशीलता विधायक निर्मितीच्या हेतूने अनुभवांची फेररचना करण्याची मूलगामी कार्य म्हणजे सर्जनशीलता. थोडक्यात गेल्या काही वर्षात सर्जनशीलतेच्या बऱ्याच प्रमाणात अभ्यास व संशोधन होऊनही या संज्ञेची सर्वमान्य व्याख्या करणे शक्य झाले नाही. सर्जनशीलतेची प्रमुख अंगे. 1. व्यक्ती. 2. वातावरण. 3. प्रक्रिया.
मूल्यमापनाची प्रतिमाने मॉडेल्स ऑफ इव्हॅल्युएशन. एक, स्वाभाविक मूल्यमापन. सामग्रीच्या स्वरूपावर सामग्री गोळा करण्याच्या पद्धतीचे स्वरूप अवलंबून असते. स्वाभाविक मूल्यमापन हे नैसर्गिक प्रकारची चिकित्सा करून गोळा करते. समाज गटाचे सदस्य. शैक्षणिक प्रकल्पात काम करणाऱ्या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीचा अन्वयार्थ समान प्रकारचा लावत नाहीत. वेगवेगळ्या व्यक्ती या प्रकल्प किंवा कार्यक्रमाचा अर्थ समजुतीप्रमाणे लावतात. काही व्यापक प्रश्नांची सुरुवात करणे. असे प्रश्न सर्वसाधारणपणे प्रकल्प किंवा कार्यक्रमात काय घडत आहेत, हे कसे घडत आहे या संबंधीचे असतात. त्यासाठी मूल्यमापनकर्त्यांनी क्षेत्रांवर जाऊन सामग्री जमा करणे, सामग्रीचे विश्लेषण करणे, त्यावरून मार्मिक आणि नेमके प्रश्न उपस्थित करणे. प्रक्रियादर्शी मूल्यमापन. प्रक्रियादर्शी मूल्यमापनाची कार्यपद्धती लवचिक आहे. ही पद्धती स्वाभाविक मूल्यमापनाचाही उपयोग करू शकते किंवा परिस्थिती सापेक्ष अनुभवाधिष्ठित कार्यक्रमाची काटेकोरपणे वापरणे. ही पद्धत प्रणाली दृष्टिकोनाचा वापर करते. ही पद्धती प्रकल्पाच्या समग्र किंवा सर्वसाधारण स्वरूपाचा विचार करून प्रकल्पातील कोणते घटक योग्य व अयोग्य ते शोधण्याचा प्रयत्न केला जातो. विविध घटकांच्या एकूण संबंधाचा विचार केला जातो. डेल्फी तंत्र. डेल्फी टेक्निक. डेल्फी तंत्राचे ध्येय हे व्यक्तीमधील प्रत्यक्ष आंतरक्रियेविना एकमत घडवून आणण्याचे असते. डेल्फी तंत्र शब्द एका प्राचीन ग्रीक पद्धतीवरून रूढ झालेला आहे. या तंत्रात व्यक्तींनी प्रत्यक्ष आंतरक्रिया करणे अपेक्षित असल्यामुळे प्रभावी वरिष्ठ व्यक्तींचा इतरांवर प्रभाव पडत नाही. पुढचा मुद्दा, आदान प्रदानात्मक मूल्यमापन. कोणत्याही शैक्षणिक प्रकल्प किंवा कार्यक्रम लोकांकडून चालविला जातो तेव्हा त्याची स्पष्ट नेमकी उद्दिष्टे आणि ध्येय दिलेली असते. तरी वेगवेगळी सदस्य अशी उद्दिष्टे व ध्येयांच्या त्यांच्या आकलनाप्रमाणे अर्थ लावतात. त्यामुळे प्रकल्प मूळ उद्दिष्टे आणि ध्येयानुसार चालण्यापेक्षा त्यातील लोकांच्या समजुतीवर चालू लागतो. आदान प्रदानात्मक मूल्यमापन खालील बाबतचा विचार करते. 1. प्रकल्पातील सहभागींची प्रकल्पाविषयीची कल्पना काय आहे. 2. प्रकल्प कोणत्या पद्धतीने राबविला जावा. आणि 3. प्रत्यक्षात तो कसा राबवला जात आहे. पुढील मुद्दा, मूलगामी मूल्यमापन. मूलगामी मूल्यमापन हे शैक्षणिक कार्यक्रमातील घटकांच्या परिणामापेक्षा त्यांच्या स्वरूपावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते. हे घटक म्हणजे क्रम साहित्य, अध्ययन साहित्य इत्यादी होत. शैक्षणिक कार्यक्रमांची घोषित ध्येय, गार्भित ध्येय आणि प्रत्यक्षात परीक्षण केलेली ध्येय यांच्यामधील भिन्नता मोजण्याचा प्रयत्नही या मूल्यमापनातून होतो. प्रतिसादात्मक मूल्यमापन. रिस्पॉन्सिव्ह इव्हॅल्युएशन. प्रतिसादात्मक मूल्यमापन आणि आदान प्रदानात्मक मूल्यमापनात खूप साम्य आहे. ही पद्धती शैक्षणिक कार्यक्रमाशी निगडीत समस्यांचा मागोवा घेते आणि त्यावर कार्यक्रमात काम करणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया गोळा करते. त्यामुळे प्रकल्पाची व्यवहार्यता लक्षात येते. या आधारे शैक्षणिक कार्यक्रम किती यशस्वी होऊ शकेल याचा अंदाज करता येतो. मुक्त विद्यापीठ हे व्याख्यान पद्धतीपेक्षा मार्गदर्शन सत्राद्वारे विद्यार्थ्यांशी संपर्क साधते. प्रत्यक्षात ही योजना कागदावरच राहते, कारण मार्गदर्शकाची मार्गदर्शनात्मक संपर्क सत्रावर श्रद्धा नसते. मूल्यमापकाला असे आढळून की मार्गदर्शनाऐवजी तो व्याख्यान पद्धतीवर भर देतो. विरोधात्मक मूल्यमापन. कॉन्ट्रास्टिव्ह इव्हॅल्युएशन. विरोधी मूल्यमापन आणि निपक्षपाती मूल्यमापन यात खूप साम्य आहे. मुख्य म्हणजे पुरावा देण्याच्या तंत्रज्ञानासारखी सर्व तंत्रे वापरून दोन भक्कम युक्तिवादांचे यात समर्थन केले जाते. निष्पक्षपाती मूल्यमापनात या तंत्राचा वापर करून वादाविषयी अधिकाधिक तपशील शोधण्याचा प्रयत्न होत असतो, तर विरोधी मूल्यमापनाचा हेतू हा एका युक्तिवादाचे दुसऱ्यावरील वर्चस्व सिद्ध करण्याचा असतो. पुढील मुद्दा, प्रभुत्व अध्ययनासाठी मूल्यमापन. प्रभुत्व अध्ययन संबोध. प्रभुत्व अध्ययनाची संकल्पना कोमोनियस यांनी 17व्या शतकात मांडली. आज मी तिला प्रभुत्व अध्यापनाविषयीच्या विविध कल्पना प्रचारात आहे. त्यात सर्वांचे एकच म्हणणे आहे की अध्यापन संवेदनसमोर त्या आणि पद्धतशीरपणे पार पाडते आणि प्रभुत्व संपादनासाठी विद्यार्थ्यास पुरेसा वेळ याद्वारे बहुसंख्य विद्यार्थी उच्च प्रकारची क्षमता प्राप्त करू शकतात. परंतु त्यासाठी प्रभुत्व अध्यापनाचे निकष स्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे. प्रत्याभरण तंत्रे. फीडबॅक टेक्निक. वर्गातील आंतरक्रिया द्विमार्गी झाल्यास
अध्ययन अध्यापन परिणामकारक होते. सातत्यपूर्ण मूल्यनिर्धारण प्रत्याभरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्याला फक्त त्यांच्या कार्याचे गुण देऊन पुरेसे ठरत नाही, त्याला तो नेमका कोणत्या स्तरावर आहे हे सांगणे गरजेचे आहे. म्हणजे विद्यार्थ्याला त्याने कोणते ज्ञान आत्मसात केले आहे त्याचे प्रत्याभरण देणे आवश्यक आहे. विशिष्ट अंशाच्या संबंधात प्रपेक्षित कार्यमान परिणाम आणि प्रत्यक्षातील कार्यमान यांच्यामधील पोकळी दाखविणारी माहिती तिचा उपयोग पोकळी भरून काढण्यासाठी कसा होईल. थोडक्यात कोणतेही प्रत्याभरण कार्यमान अध्ययनासाठी असते. प्रत्याभरणासंदर्भातील संशोधने. ब्लॅक आणि विल्यम्स यांनी प्रत्याभरणाच्या अनेक संशोधनांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे मुक्त विद्यापीठातील एम.एड शिक्षणक्रमातील विद्यार्थ्यांच्या अनिवार्य अभ्यासक्रमातील दीर्घ स्वाध्याय सादरीकरण मूल्यमापनाबाबत प्रत्याभरण आशय आणि सादरीकरणाबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर प्रत्याभरण देण्यात यावे असे या संशोधनाचे निष्कर्ष आहेत. मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून संख्याशास्त्र. मापन शलाका अर्थ आणि संख्यात्मक दृष्टिकोनातून वापर. शैक्षणिक मापनात भौतिक राशींचे मापन करण्यासाठी वापरात येणाऱ्या विविध मापन श्रेणी वापरता येत नाही, कारण शैक्षणिक मापनाची सुरुवात निरपेक्ष शून्य बिंदूपासूनच कधीच होत नाही. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या चाचणीत 0 गुण मिळाले म्हणजे त्याला त्या विषयाचे काही ज्ञान अजिबातच नाही असा निष्कर्ष काढता येत नाही, कारण विद्यार्थ्याला विषयाचे काही ज्ञान असूनही त्याला 0 गुण मिळू शकतात. शालेय स्तरावर विविध विषय शिकवले जातात. शलाका वर्गीकरण. मापन शलाका वर्गीकरण 4 प्रकारे आहे. नामांकन श्रेणी किंवा नामनिर्देशक. 2 क्रमांकन श्रेणी क्रमनिर्देशक. 3 आंतरश्रेणी मध्यंतर निदर्शक आणि 4 गुणोत्तर निदर्शक श्रेणी. कसोटी प्राप्तांकाचे रूपांतर आणि अर्थनिवर्चन. विद्यार्थ्यांना मिळालेल्या कच्च्या गुणांची परस्पर तुलना आपल्याला करता येत नाही, परंतु ही तुलना करायची असल्यास त्या गुणांना एकाच परिमाणात रूपांतर करावे लागते. हे रूपांतर केल्यास एक संदर्भ चौकट निर्माण होते. त्या आधारे गुणांची तुलना सहजतेने करता येते. या रूपांतरित गुणांना साधित किंवा व्युत्पन्न गुण असे म्हणतात. या साधित गुणांमध्ये विद्यार्थ्याचे गटातील तुलनात्मक स्थान सांगता येते. पुढील मुद्दा प्रसामान्य संभव चक्र. 1. प्रसामान्य संभव चक्र संकल्पना व व्याख्या. दैनंदिन जीवनात आपल्याला एखाद्या निर्णय घेता येत नसल्यास काही नाणी वर फेकून छापा की काटा करतात. नाणे वर फेकल्यानंतर जमिनीवर पडताना छापा किंवा करण्याची बाजू वर असेल तर दुसरी बाजू खाली असते, म्हणजे नाणे 2 प्रकारच्या जमिनीवर पडण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ छापा आणि दुसरा काटा. नाणे छाप्याच्या बाजूने पडण्याची संभाव्यता आहे, म्हणून ही संभाव्यता या गुणोत्तरात दर्शविली जाते. एकाच किमतीची अनेक नाणी अनेक वेळा उधळून त्यांच्या छापा किंवा काट्या पडण्याच्या शक्यता ह्या भिन्न भिन्न असतात. या सर्व संख्यांवरून आलेख काढला तर तो उलट्या घंटेच्या आकाराचा येतो. या आलेखास प्रसामान्य संभव चक्र असे म्हणतात. जर्मन गणितज्ञ गॉसियस यांनी वितरणावरून मिळणाऱ्या वक्राच्या गुणधर्माचा प्रथम केला, म्हणून या वक्राला गॅसियन वक्र असे म्हणतात. केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे आणि मूल्यमापन संदर्भात महत्त्व. केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे याविषयी माहिती पाहणार आहोत. ज्यावेळी 2 गटांची तुलना करायची त्यावेळी केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ एखाद्या वर्गाची प्रगती आजमावायची असेल तर वर्गाचा प्रातिनिधिक अंक परिमाण म्हणून आपल्याला मिळाला पाहिजे. हे प्रातिनिधिक परिमाण बहुधा वितरणाच्या केंद्राजवळ असते. मध्यमान. मध्यमान म्हणजे विद्यार्थ्यांच्या गुणांची काढलेली सरासरी होय. ही सरासरी 2 पद्धतीने काढावी लागते. विद्यार्थी संख्या कमी असल्यास सरळ प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण विचारात घेऊन त्यांची बेरीज करून त्या बेरजेस एकूण विद्यार्थी संख्येने भागल्यास मध्यमान मिळते. मध्यमानाची वैशिष्ट्ये. मध्यमान काढण्यासाठी गटातील प्रत्येक गुणाचा विचार होतो, त्यामुळे प्रत्येक गुणाचा मध्यमानावर परिणाम होतो. 2. मध्यमान हे त्या गटातील गुणांचे गुरुत्वमध्य असते. 3. मध्यमान हे बैजिक स्वरूपाचे परिमाण असल्याने विविध गटांच्या माध्यमांवरून एकच मध्यमान काढता येते. 4. मध्यमान ही संकल्पना समजण्यास अत्यंत सोपी आहे. 5. मध्यमान काढण्यासाठी माहिती चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावण्याची गरज असते. मध्यमानाच्या मर्यादा.
एक, मध्यमान हे जरी विश्वसनीय परिमाण असले तरी जसे गुणांचे वितरण विषम होत जाते तशी मध्यमानाची विश्वसनीयता कमी होत जाते. एखाद्या गटातील कोणत्याही टोकाकडील गुणांक माहीत नसतील तर मध्यमान काढता येत नाही. एखाद्या गटातील विद्यार्थ्यांना गुणांऐवजी श्रेणी दिली असेल तर मध्यमान काढता येत नाही. पुढील मुद्दा आहे विचलनशीलतेची परिमाणे. विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन प्राप्तांकांची यादी तयार करावी लागते, परंतु ही यादी शिक्षकांना वर्गात सुधारणा केलेल्या दिशेने करावयाची हे ठरविण्यासाठी फारशी उपयुक्त नसते. प्राप्तांकाचा अर्थ लावण्यासाठी प्राप्तांक हे कोणत्या बिंदूभोवती एकवटले आहेत हे मध्यमान, मध्यगा व बहुलक या परिमाणांचा विचार करून पाहतो. मध्यमान किती आहे हे पाहिल्यानंतर ते किती असायला हवे होते, आपल्या अपेक्षेप्रमाणे कमी आहे का, कमी असेल तर किती कमी आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधता येतात. या माहिती मध्यमान वाढवण्यासाठी किंवा प्रमाणात प्रयत्न करायला हवेत याची जाणीव करून देते. प्रमाण विचलन, स्टँडर्ड डेव्हिएशन. गुणांक व मध्यमान यातील फरक काढून म्हणजेच मध्यमानापासून विचलने काढून त्या वर्गाच्या सरासरीच्या वर्गमूळाला प्रमाण विचलन असे म्हणतात. म्हणजेच यामध्ये पुढील पायऱ्या प्रामुख्याने कराव्या लागतात. गुणांकाचे मध्यमान काढणे, 2 मध्यमानापासून प्रत्येक गुणांचे विचलन काढणे, 3 त्या वर्गाची सरासरी काढणे, 4 त्या सरासरीचे वर्गमूळ काढणे आणि 5 सूत्राच्या सहाय्याने प्रमाण विचलन काढणे. शेवटचा घटक क्रमांक 5, मूल्य निर्धारणाचे आधुनिक प्रवाह. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा अशी अपेक्षा असते. त्या अनुषंगाने प्रत्येक स्तरावरील शिक्षणाची सर्वसाधारण उद्दिष्टे निश्चित केली जातात. विषयनिहाय उद्दिष्टे ठरविले जातात. दिले जाणारे अध्ययन, अनुभव व अध्यापन यातून विद्यार्थ्यांचे ज्ञान, सुप्त शक्ती, क्षमता आणि कौशल्यांचा विकास होतो. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा अर्थ. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या संकल्पनेत सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन या 2 संकल्पना येतात. सातत्यपूर्ण म्हणजे नियमित आणि सर्वंकष मूल्यमापन म्हणजे मुलांचा बौद्धिक, भावनिक आणि कारक अंगाने होणाऱ्या विकासाचे मूल्यमापन. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा हेतू. 1. विद्यार्थ्यांच्या व्यापक अध्ययन प्रक्रियेचे सातत्यपूर्व मूल्यमापन. 2. वर्तनातील दृश्यरूप किंवा वर्तन निष्पत्ती यात सकारिक व आकारिक मूल्यमापन पद्धतीचा समावेश आहे. सातत्यपूर्व सर्वंकष मूल्यमापनाचे पैलू. आकारिक मूल्यमापन. विद्यार्थ्याचे मूल्यमापन आकार घेत असताना नियमितपणे हे मूल्यमापन करायचे असते. यात विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रक्रियेचा वेध सातत्याने घेतला जातो. आकारिक मूल्यमापनाची साधने. 1. दैनंदिन निरीक्षण. 2. तोंडी काम. 3. प्रात्यक्षिक प्रयोग. 4. उपक्रम व कृती. 5. प्रकल्प. 6. चाचणी. 7. स्वाध्याय आणि 8. इतर साधने. इतर साधनांमध्ये आपण प्रश्नावली, सहाध्यायी मूल्यमापन, स्वयंमूल्यमापन, गटकार्य अशा प्रकारची अन्य साधनेही शिक्षकांनी आपल्या सृजनशीलतेने वापरावीत. संकलित मूल्यमापन. प्रथम सत्राच्या अखेरीस पहिले व द्वितीय सत्राच्या अखेरीस दुसरे संकलित मूल्यमापन करावे असे 20 ऑगस्ट JR मध्ये म्हटले आहे. संकलित मूल्यमापनात विषयाच्या उद्दिष्टानुसार लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश असतो. आकारिक व संकलित मूल्यमापनासाठी सूचना. आकारिक मूल्यमापनासाठी सूचना. विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक असा सर्वांगीण विकास होऊन त्याचे व्यक्तिमत्व कसे आकारला येईल हे नियमितपणे पडताळून पाहणे म्हणजेच आकारिक मूल्यमापन. शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये आकारिक मूल्यमापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे आकारिक मूल्यमापन गांभीर्याने करणे आवश्यक आहे. संकलित मूल्यमापन. संकलित मूल्यमापन प्रथम व द्वितीय सत्राच्या अखेरीस लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक स्वरूपात करण्यात यावे. लेखी स्वरूपातील साधनांमध्ये मुक्त प्रश्नांचा अधिक वापर करण्यात यावा. संविधानातील मूल्ये, गाभा जीवन कौशल्ये व पुरोगामी उद्दिष्टे या संदर्भातील मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने विचार करण्यात यावा. पहिले संकलित मूल्यमापन प्रथम सत्राच्या अखेरीस व दुसरे संकलित मूल्यमापन द्वितीय सत्राच्या अखेरीस तोंडी, प्रात्यक्षिक वर्गस्तरावर किंवा शाळा स्तरावर शिक्षक व मुख्याध्यापक यांनी ठरवून करावे.
मूल्यमापनाचे नवे प्रवाह: पोर्टफोलिओ, संकल्पना चित्रण आणि रुब्रिक्स. माहितीचे संप्रेषण तंत्रविज्ञानाचा वापर. यापैकी प्रथम पोर्टफोलिओ. 20व्या शतकात पोर्टफोलिओचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर बऱ्याच प्रमाणात लोकप्रिय होत असल्याचे आढळले. अर्थात त्याला व्यावहारिकतेचा स्पर्श आहेच. कलावंत, लेखक, छायाचित्रकार, जाहिरातदार, जाहिरातीमधील व फॅशन क्षेत्रातील मॉडेल्स, वास्तुशास्त्रातील तज्ज्ञ अशा व्यक्ती पोर्टफोलिओचा वापर करून त्यांच्या कार्याचा परिचय आणि त्यांच्या सर्वश्रेष्ठ अथवा वैशिष्ट्यपूर्ण कार्याची जाणीव करून देण्यात प्रथमपासूनच अग्रेसर आहे. अलीकडे तो शैक्षणिक क्षेत्रातही सर्वच टप्प्यांवर केला जात आहे. त्याला व्यावसायिक प्रशिक्षणाचे क्षेत्र अपवाद नाही. अध्ययन, मूल्यमापन, बढती आणि मूल्यांकन अशा विविध हेतूंसाठी पोर्टफोलिओचा वापर होत असल्याचे दिसते. रुब्रिक. रुब्रिक मूल्यमापन श्रेणी हे शैक्षणिकदृष्ट्या मूल्यमापनाचे एक साधन किंवा गुणांकन मार्गदर्शिका आहे. कारण मूल्य अंकित करणे हे या श्रेणीचे मुख्य कार्य आहे. ज्ञान, संकल्पना, कौशल्य, गुण इत्यादी संबंधी संपादन किंवा दर्जाचे मोल ठरविण्यासाठी तपासण्यासाठी रुब्रिक्स मूल्यमापन श्रेणीचा उपयोग केला जातो. प्रत्येक कृती किंवा विहित कार्य यातील अपेक्षित बाबी पाहण्यासाठी देखील याचा वापर होऊ शकतो. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील विद्यार्थ्याच्या आकारिक आणि संपादकीय निकालाबरोबरीने आता रुब्रिक या मूल्यमापनाच्या निकषाचा वापर करणे संयुक्तिक होणार आहे. परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या कोणत्याही विषयातील संपादकीची तपासणी करण्याचे व त्यांचा दर्जा ठरविण्याचे एकमेव साधन असल्याचे आपण मानत आलो आहे. रुब्रिकचा अर्थ: मेरियम वेबस्टर या डिक्शनरीमध्ये विद्यार्थ्यांच्या लेखी कामगिरीबद्दल प्रकल्प किंवा चाचणीमधील संपादकीची प्रतवारी ठरविण्याकरिता निश्चित निकष देणारे मार्गदर्शक असा अर्थ व्यक्त करण्यात आला आहे, जो मूल्यमापनातील अपेक्षित व्याख्येशी जुळणारा आहे. रुब्रिकद्वारे विद्यार्थ्यांकडून निश्चित अशा संपादकीचे अपेक्षित बदलाचे व त्याकरिता आवश्यक अशा निकषांची सूचना देणारे मूल्यमापन म्हणून पाहायला पाहिजे. ज्ञानरचनावादी उपागमाचा अवलंब सध्या विस्तृत प्रमाणात सुरू आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा ज्ञानरचनावादी अध्ययन उपागमातील वर्गकृतीचे स्वरूप वेगळे असल्याने पारंपरिक मूल्यमापन परीक्षण या प्रक्रिया ज्ञानरचनावादी अध्ययनाचे मूल्यांकन करण्यासाठी निश्चितच वेगळ्या असायला हव्यात. त्यात कोणत्या साधनांचा वापर करता येऊ शकतो याची चर्चा या मुद्द्यात केली आहे. ज्ञानरचनावादी अध्ययनासाठी मूल्यांकन असा शब्दप्रयोग येथे केला आहे. रचनावादी मूल्यांकन अर्थ आणि गरज. ज्ञानरचनावादींनी मूल्यांकन या संकल्पनेचा अर्थ म्हणजे विद्यार्थ्यांची कौशल्ये, क्षमता आणि ज्ञान याबाबत माहिती प्राप्त करण्याची प्रक्रिया म्हणजे मूल्यांकन होय. मूल्यांकनाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनातील प्रगतीबाबत प्रत्याभरण प्राप्त होऊन अध्ययन व शिक्षणासाठी प्रेरणा प्राप्त होते. मूल्यांकन, मूल्यमापन आणि परीक्षण या संज्ञा समानार्थीने वापरणे म्हणजे गैरसमजुतींना निमंत्रण देण्यासारखे आहे. ज्ञानरचनावादी अध्ययनाची मूल्यांकन तंत्रे. ज्ञानरचनावादी अध्ययनाचे अधिकृत व सत्य मूल्यांकन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्राचा व साधनांचा विचार येथे दिला आहे. ती सर्व तंत्रे, साधने आणि पद्धतीचा अवलंब करण्यासाठी बरेचसे पूर्वनियोजन व कार्य करावे लागते. त्यामुळे शिक्षकांच्या कार्यानंदात वृद्धी होते, पण त्यातून प्राप्त होणारी फलनिष्पत्ती ही पारंपरिक मूल्यमापनातून होणाऱ्या फलनिष्पत्तीपेक्षा अधिक प्रेरणादायी व भावी अध्ययनास अधिक चालना देणारी असते. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थी हितासाठी त्यांचा अवलंब करणे इष्ट ठरते. स्वयंमूल्यमापन, सेल्फ असेसमेंट. स्वयंमूल्यांकन म्हणजे अधिकृत व सत्य मूल्यांकन करण्याचे एक आत्यंतिक, मनोरंजक आणि आव्हानात्मक साधन होय. त्यातून विद्यार्थ्याला अध्ययनात प्रत्यक्षपणे सहभाग घेण्याची प्रेरणा मिळते आणि विद्यार्थी स्वायत्त अध्ययनकर्ता होतो. आंतरिक प्रेरणेपुढे अध्ययन कार्यास प्रवृत्त झाल्याने त्यांच्यामध्ये स्वाभिमान निर्माण होतो. विद्यार्थी जेव्हा त्यांच्या अध्ययन आशयाबाबत हेतुपुरस्सरपणे विचार करतात, तसेच नियोजित आशय ज्ञानाचे अध्ययन कशा प्रकारे, कोणते तंत्र वापर करता येईल याचा विचार करतात, तेव्हा ते अधिक चांगल्या प्रकारे अध्ययन करू शकतात. अशा प्रकारचे विचार, मनन, चिंतनातून विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेचे विचार न करता
अध्ययन कार्यान्वित आणि विद्यार्थी या नात्याने त्यांच्या अध्ययनातील प्रगतीबाबत विचार करतात. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, ज्ञानरचनावादी मूल्यांकनावरील आक्षेप. ज्ञानरचनावादी अध्ययन पर्यावरणात मूल्यांकन ही एक समस्या असू शकते. ज्ञानरचनावादी अध्ययनाच्या संदर्भाचा विचार करताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत अध्ययनाच्या व्यक्तिगत मूल्यांकनापेक्षा अनुदेशनाचा विचार अधिक होतो असे आक्षेप घेतले जातात. तसेच विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमताचा फार कमी प्रमाणात विचार होत असल्याचे जाणवते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिगत विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेचा स्तर निश्चित करण्याचे प्रयत्न होत नाहीत. शेवटी ज्ञानरचनावादी अनुदेशन उपागमांचे मूल्यांकन करणे कठीण असते अशी टीका केली जाते. उपर्युक्त सर्वच अपेक्षा सत्य आहेत, पण त्यावर मात येणे शक्य आहे. यासाठी ज्ञानरचनावादी अध्ययन उपागमाचे अधिक उपयोजन व्हावे. शिक्षकांनी, तज्ज्ञांनी, संशोधकांनी सर्जनशीलतेने उपक्रमशीलतेचे नवीन मूल्यांकन साधनाचा शोध घ्यायला हवा आणि ज्ञानरचनावादी अध्ययन पर्यावरणातच मूल्यांकन प्रक्रिया कशा प्रकारे समाविष्ट करता येईल याचा शोध घेणे गरजेचे आहे. परीक्षा सुधार व प्रश्नपेढी. परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याची गरज. आपली पारंपरिक परीक्षा ही विषयाच्या माहितीवरच अधिक भर देते. विद्यार्थ्यांमध्ये योग्य प्रकारच्या अभिरुची वृत्ती आणि आपल्या कल्पना इतरांपर्यंत पोहोचवण्याचे संप्रेषण कौशल्य प्राप्त होणेही आवश्यक असते. केवळ शाळा आणि महाविद्यालयातून शिकवण्याच्या प्रवृत्तीचा विकास न होता जीवनभर शिकण्याची वृत्ती जोपासण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. प्रश्नपत्रिका आणि तिच्यातील प्रश्न सदोष असतात. प्रश्नासाठी निवडलेल्या पाठ्यक्रमातील आशय अतिशय अपुरा असतो. प्रश्नपत्रिकेचा ठराविक साचा आणि त्यात दिलेले वैकल्पिक प्रश्न असे असतात की मर्यादित आशयाचा अभ्यास केला तरी विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो. 2. मूल्यमापन लेखी परीक्षेपुरतेच मर्यादित असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाच्या विविध पैलूंचे मूल्यमापन होऊच शकत नाही. 3. प्रात्यक्षिक परीक्षा विश्वसनीय नाहीत. 4. विद्यार्थ्यांच्या उणिवांची चिकित्सा करून त्या दूर करण्याचे प्रयत्न वाढीला लावणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे किंवा त्यांना भविष्यातील प्रगतीच्या दिशा दर्शविणे, त्यांचे वर्गीकरण करणे यापैकी कोणतेही कार्य आजच्या परीक्षा पद्धतीत होऊ शकत नाही. परीक्षा डोळ्यापुढे ठेवून शिकविले जाते हे सर्वज्ञात आहे. विद्यार्थीही परीक्षेसाठी अभ्यास करतात आणि अभ्यासक्रमावरही परीक्षांचा प्रभाव पडतो. सदोष परीक्षा पद्धतीचा परिणाम शिक्षणातल्या सर्वच क्षेत्रांवर झालेला दिसतो. म्हणून परीक्षा पद्धतीत खालील बदल होणे आवश्यक आहे. परीक्षा अशा असाव्यात की ज्यातून शैक्षणिक फलिताचे अधिक चांगले मोजमाप झाले पाहिजे. 2. वर्गातील अध्यापन, विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची सवय आणि अन्य शैक्षणिक घटक यांमध्ये अपेक्षित बदल घडवून आणला पाहिजे. प्रश्नपेढीची संकल्पना ही मुख्यत्वे विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याच्या हेतूने प्रश्नपेढी तयार करण्याबाबत प्रथम सूचना UGCने विद्यापीठासाठी सुचवली होती. त्यामागचा उद्देश जे विद्यार्थी परीक्षेसाठी तयारी करतात त्यांना अशा तयार प्रश्नसंच अभ्यास करण्यास मार्गदर्शक होतील. प्रश्नपेढी म्हणजे मोठ्या प्रमाणावर अनेक प्रश्न जे चाचणी घेतलेले म्हणजे प्री टेस्टेड आहेत असे प्रश्न ज्यांची मूलतः माहिती असलेले सहजपणे उपलब्ध व मूल्यसूची म्हणजे इंडेक्स तयार केलेली आहे असे प्रश्नपेढी आहे. जे परीक्षार्थी या क्लिपमध्ये शेवटपर्यंत समरी ऐकत आहे त्यांचे मनापासून आभार आणि ज्यांनी ही ऑडिओबुक समरी शेवटपर्यंत ऐकली त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये सांगावे, म्हणजे कळेल की किती परीक्षार्थी हे शेवटपर्यंत या क्लिपमध्ये टिकले. धन्यवाद.